नमस्कार. आपण आत्ताच न्यूज यात्रा पाहायला सुरुवात केलेली आहे. भारताच्या स्वातंत्र्याची 75वी ओलांडली आहे आणि महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील 70 वर्षाची एक वयोवृद्ध महिला सध्या दिल्लीमध्ये सोनम वांगचुक यांच्यासोबत उपोषणाला उपस्थित आहे. या 70 वर्षाच्या वृद्धेचं म्हणणं असं आहे किंवा आपल्या आजीचं म्हणणं असं आहे की जोपर्यंत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत मी गावाकडं परतणार नाही. ह्या पोरांनी आत्महत्या केली ते कशासाठी थांबले तिथं, काय त्यांनी कशासाठी आंदोलन केलं, तर त्या धर्मेंद्र प्रधानला बाजूला हटवायचं आणि ते हटवल्याशिवाय मी इथून जाणार नाही. पाऊस आला काही झालं काय बी उद्या मी पावसात उभं राहणार, पण त्या हटल्याशिवाय मी जाणार नाही. माझी सुद्धा त्यांना सहकार्य आहे, मी सहकार्य करणार त्यांना. ओरडून ओरडून लोकांना सांगणार त्याला हटवायचंच, मोदीला सांगणार. मोदीचा सुद्धा घडा भरलाय, आता तुम्हाला मी सांगते भरलाय घडा. लय लोकांचं त्यांनी हे घेतलंय, काय लोकांनी त्याला शाप दिलाय. आता त्याचा घडा भरलेला आहे. त्यामुळं ते धर्मेंद्र प्रधानला तर हटवायचंच, पण मोदीला सुद्धा आता हटवायचं. पण हे सगळं पोरांचं आंदोलन आहे म्हणतात. तुमचं वय तर 70 आहे, मग तुम्ही का आला? ते माझे नातवंड आहेत. हां, मी त्यांची आजी आहे. मी त्यांची आजी आहे म्हणून आले. माझं कोण नाही इथं, काय शिक्षण घेत नाही, कोण नाही, काय नाही, पण मी त्यांची आजी म्हणून आले. सहकार्य केलं पाहिजेत ना, म्हणून मी आले. त्यांना मी सहकार्य करणार आणि शेवटपर्यंत करणार. जोपर्यंत तो धर्मेंद्र प्रधान हटत नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही. सध्या दिल्लीत काय सुरू आहे असा प्रश्न जर आपण विचारला तर कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सोडून बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातील. या गोष्टी सांगितल्या जातील की डिलिमिटेशन विधेयक येणार आहे. या गोष्टी सांगितल्या जातील की त्याला कोणता पक्ष पाठिंबा देणार आहे, कोणता पक्ष गैरहजर राहणार आहे. याही गोष्टी सांगितल्या जातील की नरेंद्र मोदींच्या दौऱ्यामुळे, परदेश दौऱ्यामुळे किती करिश्मा घडलेला आहे. सगळ्या गोष्टी सांगितल्या जातील. फक्त एक गोष्ट सांगितली जाणार नाही, ती म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीची. कारण या आंदोलनाकडे पूर्णपणे डोळेझाक करायची, या आंदोलनाला पूर्णपणे दुर्लक्षित करायचं हे सत्तेनं ठरवलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये सांगली जिल्ह्यातील एक 70 वर्षांची आजी दिल्लीला जाऊन सत्तेचे दार ठोठावते आहे. ही खरं तर तरुण पिढीसाठी खूप शर्मनाक अशी गोष्ट आहे. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा तर होतच नाही, पण या मुद्द्यावर आपण सत्ताधारी पक्षाला बोलावं की विरोधी पक्षाला बोलावं असा सुद्धा एक पहिल्यांदा प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण देशभरामध्ये विरोधी पक्षाची भूमिका बजावणारा जो प्रमुख पक्ष मानला जातो तो काँग्रेस पक्ष आहे. आणि काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी काही केल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाबाबत सकारात्मक भूमिका घेताना दिसत नाही. त्यामुळे एका बाजूला प्रमुख सत्ताधारी पक्ष आहे, एका बाजूला प्रमुख विरोधी पक्ष आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये 22 लाख विद्यार्थ्यांच्या आयुष्याचं वाटोळं करणारी यंत्रणेला जाब विचारणारी कॉक्रोच जनता पार्टी आहे. या पक्षाकडे दुर्लक्ष करायचं ठरवलेलं असताना मुद्दा असा येतो की कॉक्रोच जनता पार्टी राजकारणात येणार का, कॉक्रोच जनता पार्टी निवडणूक आयोगामध्ये जाऊन रजिस्ट्रेशन करणार आहे का, कॉक्रोच जनता पार्टीमुळे भारतीय जनता पक्षाचं नुकसान होणार आहे का, कॉक्रोच जनता पार्टी ही भारतीय जनता पक्षाचंच पिल्लू आहे का. अशा अनाठाई चर्चांना ऊत आणून त्यांचं कुठंतरी आवाज दाबण्याचं एक काम या सत्ताधारी पक्षाने केलेलं आहे. सोनम वांगचुक यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ या उपोषणात बसलेले आहे. आता 20वा दिवस सुरू झाल्यानंतरही या आंदोलनाकडं कुणाचंही लक्ष लागलेलं नाही. भारताचा मीडिया या आंदोलनाची यत्किंचितही दखल घेताना दिसत नाही. सोशल मीडियावर ज्या पद्धतीने काँग्रेस जनता पार्टी पुढं आली होती असं वाटत होतं की ती सोशल मीडियावरची एक ताकद बनेल, पण या आंदोलनामध्ये सोशल मीडियावरची ती ताकदसुद्धा तितकी प्रभावी वाटत नाही. अर्थात हा आवाज दाबला जाण्याचा प्रयत्न आहे, आवाज दबतो आहे आणि या दबलेल्या आवाजाला हुंकार देण्याचं काम सांगली जिल्ह्यातील एक 70 वर्षांची आजी करते आहे. या आजीचा आवाज भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षाच्या प्रवासामध्ये कुणाला ऐकूच येत नाही का, हा आमचा प्रश्न आहे. तरुणांचं आंदोलन आहे, तरुणांनी आंदोलन केलं असं आपण म्हणतो आहे, पण
कॉक्रोच जनता पार्टीला वयोवृद्ध लोकांचासुद्धा खूप मोठा सपोर्ट आहे, पाठिंबा आहे. आणि विशेषतः ज्या लोकांनी भारतातील तरुण पिढीची बरबादी केलेली आहे, ज्यांना 2 कोटी नोकऱ्यांचं आश्वासन दिलेलं आहे, ते पूर्ण केलेलं नाही, ज्यांच्या परीक्षा 5-5, 8-8 वेळेस पेपर फुटीमुळे रद्द कराव्या लागलेल्या आहेत, अशा सगळ्या मुलांच्या पालकांच्या मनातील, त्यांच्या आजी आजोबांच्या मनातील असंतोष घेऊन कॉक्रोच जनता पार्टी आंदोलन करत आहे. कॉक्रोच जनता पार्टीचं हे आंदोलन म्हणजे लोकशाहीची एक ज्योत लावलेली आहे. ही ज्योत आता किती दिवस तेवत राहणार, हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे. खरं तर पॉप्युलर गोष्टी बोलण्यात आणि त्याच्यामध्ये TRP मिळवण्यामध्ये मुख्य मीडिया सध्या प्रचंड अडकलेला आहे. आणि अशा अडकलेल्या परिस्थितीमध्ये अजूनही सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. काही विरोधी पक्ष वेगवेगळ्या राज्यातले त्याला पाठिंबा देत आहेत. महाराष्ट्रातूनही या आंदोलनाला पाठिंबा मिळालेला आहे. पुढं या आंदोलनाचं काय होतं आहे याकडे कुणाचंही लक्ष नाही. कदाचित या आंदोलनाचा आवाज जगभर पोहोचेल. आता परिस्थिती अशी आहे की जगातून प्रश्न विचारले जायला लागले की कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन, 22 लाख विद्यार्थ्यांच्या पेपर फुटी संदर्भातलं आंदोलन जर तुम्हाला महत्त्वाचं वाटत नसेल तर या देशामध्ये महत्त्वाचं काय आहे, असा एक प्रश्न पुढं येतो आहे. त्यामुळं कॉक्रोच जनता पार्टीच्या या आंदोलनामध्ये पुढं काय घडतं, काय घडणार आहे आणि नेमकं त्यांच्या मागण्या मान्य होऊन धर्मेंद्र प्रधान घरी जातील का, हे महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळं आपण या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवणार आहोत. आपण पाहत राहा न्यूज यात्रा, हे आहे आपलं चॅनल.